झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मास्तरीनबाईंच्या स्वागतासाठी बँड म्हणजे म्हणजे एकदम जंगी स्वागत करणारे वाटतं ताई, म्हणजे मास्तरीनबाईचं स्वागत म्हणजे का मास्तरीनबाई येणार आहेत का? कोण गेले आणायला? आई साहेब? नाही नाही, ताईने का नाही आत्याला पाठवलंय तिला आणायला। आजीला? वय आजी गे मास्तरीनबाई येणार आहेत? वय की ताईनेच सांगितलंय आत्याला का तू जा आणि मास्तरीनबाईला घेऊन ये म्हणून। अगं कशाला पण सारखं सारखं आपल्या घरात तू गेली होतीस, त्या आल्या नाही, 4 वाजता गेले होते तरी आल्या नाहीत, आता परत आजी आणि कशाला? ते काय बरोबर वाटत नाही ग, सारखं सारखं आपल्या घरातली माणसं त्यांच्या घरात जाऊन बसायला लागल्यावर त्यांच्या घरातली माणसं वैतागणार नाही तू? आहे का नाही, हे तुम्हाच कळतंय, मला बी कळतंय, हे ताईला कळत नाही हो, त्याच दुःख वाटतंय बघा। म्हणजे मला माहित आहे ताईला लगीन करायचंय, इच्छा आहे तिची, लवकरात लवकर लगीन व्हावं बाबा, घाई झाली आहे तिला, समजा मान्य आहे। म्हणजे ताईनं का नाही मास्तरीनबाईच्या बी मनाचा विचार करायला पाहिजे का नाही? म्हणजे बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घराबाहेर काढलं, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घरात आणायलेत, असं थोडीच असतंय। तिच्या बी भावना आहेत, तिला बी काय तर मन आहे, तिच्या बी कलेने काय तर घ्यावं लागल की, पण नाही। म्हणजे ताईचं कसं आहे, बाकीच्या कोणाचा बी विचार करत नाही हो, ती का नाही स्वतःच्या मनाचा फक्त विचार करते, तेच चुकतं बघा ताईचं। म्हणजे अधिपती, तुम्ही असं नका वाटून घेऊ का मला ताईचा राग हाय किंवा म्हणून मी तिच्याबद्दल असं काय बाय सांगायला तुम्हासनी येऊन, असं काय बी नाही बरं का। म्हणजे मला का नाही एवढंच वाटतंय की ह्या समध्यात का नाही तुम्हासनी लई त्रास होतोय हो, सुनबाईला लई त्रास होतोय, आणि त्यो होऊ नये म्हणून मी तुम्हासनी समजा सांगायला आल्या। म्हणजे तुम्हासनी बी माहिती असलं पाहिजे का घरात काय काय घडायलंय काय नाही, बाकी काय नाही बघा, एवढंच होतं माझं। आता तुम्ही जावा फॅक्टरीत, आणि हा म्हणजे म्या तुम्हासनी हे समजा सांगितलंय हे ताईला कळून देऊ नका हा। म्हणजे काय आहे, ताईला जर हे कळलं का म्या तुम्हासनी येऊन समजा सांगितलंय, ताई माझ्यावर चिडेल आणि ती मलाच घराबाहेर काढलो, म्हणून सांगू नका हा। नाही सांगणार ना? नाही सांगत, जाते। हां बोल। हां 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 ठीक आहे, मी पोचतो, मी 10 मिनिटात पोचतो। हां आलो, बोले आपण आल्यावर मी बोले। हां हां अहो कुठे गेला होता तुम्ही? मी फोन करतेय तुम्हाला, तुम्ही फोन पण उचलत नाही। अगं माझा फोन सायलेंट वर आहे, त्यामुळे मला कळलंच नाही ना। कुठे गेला होता? हे बघ, हे आणायला गेलो। अगो बाई, पुस्तक आणि एवढी केवढी पुस्तकं आणली आहेत तुम्ही? अगं बिंदू चौकात एक प्रदर्शन भरलंय, त्या पुस्तकांचं पण स्टॉल आहे, म्हटलं जाऊन चक्कर मारावी एखादी। तसंही अक्षराला पुस्तकं नवीन घ्यायचीच होती, अगं घरातली सगळी पुस्तकं वाचून झालीत तिची, म्हणून मग जाऊन ही पुस्तकं घेऊन आलो नवीन। तुम्ही आणि तुमची लेक पुस्तकांशिवाय काही राहू शकत नाही, नाही का? अहो मी कालच अक्षराला सांगत होते, किती माझ्या पोटात असताना तुम्ही मला रोज एक नवीन पुस्तक वाचून दाखवायचं म्हणून। त्यामुळेच तिला वाचनाची आवड लागली बघ। अर्थातच, आणि हो आजपासून ती डायरी सुद्धा लिहायला घेणार आहे। मीच तिला सांगितलं, म्हटलं या दिवसांमध्ये जे काही तुझे अनुभव असतील ना ते सगळे डायरी मध्ये लिहून काढ, जसं मी केलं होतं, आठवतंय ना? तिला म्हणत होते मी, अगं नंतर जेव्हा ही डायरी हातात पडते ना तेव्हा खूप मज्जा वाटते अक्षरा, हसायलाही येतं, काही काही गोष्टी वाचून रडायलाही येतं। खरंय तुझं। अगं तू लिहिलेली ती डायरी कधी कधी मी वाचतो ना, तेव्हा त्या काळात गेल्यासारखं वाटतं, मन रमतं नव्हतं। आणि आता तर अक्षराचं कुठेतरी मन रमणं फार आवश्यक आहे। या दिवसातला हा ताण चांगला नाही हो तिच्यासाठी। मला ना खरं कळतच नाहीये या पोरीच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय। आतापर्यंत तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झाल्याच नाहीत, पण आता तसं नाही होणार, सगळं ठीक होईल। कसं ठीक होईल? अधिपतींची आणि अक्षराची साधी भेट नाही, बोलणं नाही, हे जर असं सगळं राहिलं ना तर अवघड आहे हो सगळं। सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे थांबून गेलेल्या आहेत। हे आता ठीक वाटतंय, पण एकदा 9वा महिना सुरू झाला ना की अक्षराला सगळं खूप जड जाणार आहे। त्याच्यात सगळं ठीक व्हायला हवंय हो। तेच करायला आले मी।
अहो आजी तुम्ही इथे येऊ का अहो या ना या शांता ये गे हे ठेव इथं ठेव हा या ठेव ठेव इथं अहो तुम्ही उभ्या का बसा ना बसा 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 मी पाणी आणते हा. बसा तुम्ही. नमस्कार नमस्कार कसं आहात तुम्ही मी ठीक आहे तुम्ही कसं आहेसा अहो तुम्ही उभा का बसा की अहो तुमचंच घर आहे बसा बसा लय दिस झाले बोलणी झाले नाही आपली हा घ्या पाणी घ्या तब्येत वगैरे कशी आहे तुमची ठीक आहे ना एकदम ठणठणीत बरं बसा हा तुम्ही चहा करते आणि हो आता आलाच आहात खूप दिवसांनी तर जेवणच करून जायचं हा. नाही नाही आता जेवण बिवण काय नको जेवायला येईन कधीतरी फुरसतीनं आता जरा घाई आहे अहो, चहा तरी घ्या ना. आता चहा घेईन तर सुनबाईच्याच हातचा कुठे सुनबाई मला भेटायचंय तिला नाही ती घरात नाहीये. कुठं गेली शाळेत गेली असं होय मी काय म्हणते जरा फोन करून बोलवता का तिला महत्वाचं बोलायचंय हो हो मी फोन करते हा. माफ करा आमासनी चूक झाली आमची भावा एक नंबर मीटिंग झाली आज आपली गरम आहे लवकर पी अरे मुंबईचे क्लायंट लय खुश होते तुला माहिती आहे का ते आपल्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला पण रेडी आहेत ते म्हणालेत की अधिपतींशी बोला आणि कळवा आम्हाला मग आम्ही मीटिंग घेतो ते जर का आपल्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाले ना तर आपला बिझनेस खूप वाढेल मी लय खुश होतो काय मीटिंग झाली आपली आज अधिपती बँड कशाला बोलवलाय अहो सुनबाईंच्या स्वागतासाठी मास्तरीन म्हणजे स्वागतासाठी ताईनं का नाही मास्तरीन बाईच्या बी मनाचे विचार करायला पाहिजे का नाही म्हणजे बघा जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घराबाहेर काढलं जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घरात आणायले हो मिस्टर कुठे हरवलात हा चांगली झाली मीटिंग चांगली झाली हरवलो काय नाही विचार करतोय जरा मी ते वगैरे मगाचपासून बघतोय मी बोलतोय तुझं काय लक्षच नाही माझ्याकडे मीटिंगमध्ये पण अपसेट होतास काय प्रॉब्लेम झालाय का प्रॉब्लेम असा नाही अरे आमच्या आजी आज मास्तरीन बाईसने आणायला गेले ओंक्या काय हे तर चांगलं आहे ना आज आजी वहिनीनं घरीच घेऊन येईल नाही तेच मला बी वाटतंय आता आजी गेल्या म्हणल्यावर मास्तरीन बाई येतीलच पण हे असं त्यांनी यायला नको आहे मला अरे हे काय बोलतोय तू तुझी इच्छा नाही का वहिनीने परत घरी यावं हा नाही म्हणजे तसं नाही रे इच्छा आता का असं का बोलतोय तू तुला हवं आहे ना की वहिनीने परत घरी यावं तू मला किती वेळा बोललास की आता बस झाला भांडण आता मास्तरीनबाईंनी घरी यायला पाहिजे घरी परत यायला पाहिजे पण हे असं नको असं म्हणजे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत नव्हत्या त्या त्यांनी आजीसमोर ठेवल्या पाहिजेत आणि मग त्यांनी यायला पाहिजे त्या मागण्या पूर्ण झाल्या तर म्हणजे मास्तरीन बाईसनी जे काही पाहिजे ते त्यांना मिळेल ज्याच्यासाठी ते एवढे दिवस थांबलेत मग आपण बोलायचं का वहिनींशी झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज